व्यवसाय म्हणजे काय? फक्त पैसे कमावणं की त्या पलीकडेही काहीतरी असू शकतं? आज आपण एका अशा भन्नाट आयडियाबद्दल बोलणार आहोत, जी म्हणते की नफा आणि समाजाचं भलं या दोन्ही गोष्टी एकत्र येऊ शकतात. चला, पाहूया हे कसं शक्य आहे. पण थांबा, कुठल्याही उत्तरापर्यंत पोहोचण्याआधी योग्य प्रश्न विचारणं महत्वाचं असतं नाही का? तर ही जी नवीन संकल्पना आहे ना, ती समजून घेण्याआधी आपण जरा त्या प्रश्नांकडे वळूया, जिथून या सगळ्या विचारचक्राला सुरुवात झाली. आणि तो प्रश्न आहे, आपण इतरांसाठी काम का करावं? बघा, किती साधा पण किती खोल प्रश्न आहे हा. समाजसेवा म्हणा, मदत म्हणा, या सगळ्याच्या मुळाशी हाच एक प्रश्न आहे. आणि आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराचा माग काढणार आहोत. आणि मग या एका प्रश्नातून अनेक प्रश्न उभे राहतात. म्हणजे काम करायचं तर कोणासाठी? कुटुंबासाठी, समाजासाठी की देशासाठी? आणि कुठलं काम करायचं? सुरुवात कधी, कुठून आणि कशी करायची? वेळ किती लागेल, पैसा किती लागेल? आणि सगळ्यात शेवटी यातून साध्य काय होणार आहे? फायदा काय? बघा, हे प्रश्न ऐकूनच थोडं चक्रावल्यासारखं होतं. म्हणूनच तर समाजसेवा करण्याचा मार्ग सरळसोट नाहीये. त्यात बरीच गुंतागुंत आहे. तर मग ह्या सगळ्या प्रश्नांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? उत्तर आहे एका नवीन विचार प्रवाहात. एक असा विचार जो योगदानाच्या कल्पनेकडेच एका वेगळ्या अँगलने बघतो. आणि तो विचार आहे तन, मन आणि धन. म्हणजे काय? तर खरा, टिकणारा बदल तेव्हाच घडू शकतो जेव्हा प्रत्येक जण आपापल्या परीने, शरीराने म्हणजे श्रमाने, मनाने म्हणजे बुद्धीने आणि धनाने म्हणजे संपत्तीने, पण कसं? निस्वार्थपणे योगदान देतो. हा फक्त एक शब्द नाहीये, हा लोकांच्या एकत्रित शक्तीवरचा एक प्रचंड मोठा विश्वास आहे. हे वाक्य बघा, दिलेलं योगदान हे पैशाचा हव्यास किंवा प्रतिष्ठेची लालसा यासाठी नसावं, तरच आपण निस्वार्थपणे कोणतंही कार्य पूर्ण करू शकतो. किती मोलाची गोष्ट आहे ही. म्हणजे जेव्हा आपण काही करतो तेव्हा त्यामागे पैसा किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू नसेल तरच ते काम खरं ठरतं. निस्वार्थ भावनेशिवाय कोणताही मोठा बदल घडून आणणं जवळजवळ अशक्यच आहे. बरं, हे सगळं झालं तत्वज्ञान. पण हे मोठमोठे विचार प्रत्यक्षात कसे आणायचे? त्यासाठीच एक वेगळी पद्धत वापरली जाते. एक कंपनी, जी या विचारांना जमिनीवर उतरवण्यासाठीचं एक साधन आहे. आणि इथेच सगळा फरक आहे. बघा, पारंपरिक बिझनेसची गाडी एकाच ट्रॅकवर धावते, तो म्हणजे नफा. पण हे जे नवीन मॉडेल आहे ना, ते दुहेरी ट्रॅकवर चालतं. एका ट्रॅकवर आहे आर्थिक प्रगती आणि दुसऱ्यावर आहे सामाजिक प्रगती. दोन्हीला सारखंच महत्त्व. म्हणजे या कंपनीची उद्दिष्ट पण बघा कशी चौफेर आहेत. एकीकडे सामाजिक उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना चांगलं समाधान मिळावं, कामगारांना योग्य पगार मिळावा. दुसरीकडे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे नफा कमवणं, नवीन व्यवसाय सुरू करणं. तिसरीकडे राष्ट्रीय उद्दिष्ट, देशात रोजगार वाढावा, विषमता कमी व्हावी. आणि चौथं म्हणजे मानवी उद्दिष्ट, लोकांना काम करायला चांगलं वातावरण मिळावं. म्हणजे सगळ्यांचा विचार एकाच वेळी. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी एकच अंतिम ध्येय आहे, एकच मार्गदर्शक तत्व. ते म्हणजे समाजातली आर्थिक विषमता संपवायची. कशी? तर सगळ्यांना समान संधी, समान हक्क आणि समान न्याय देऊन. हेच या मॉडेलचं अंतिम स्वप्न आहे. ओके, तर विचार कळला, ध्येय कळलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं प्रत्यक्षात होणार कसं? चला, आता या योजनेचं प्रत्यक्ष स्वरूप काय आहे तेच बघूया. हे मॉडेल काम कसं करतं ते बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. पहिली पायरी भांडवल उभारणी, म्हणजे समाजातील लोकांकडूनच शेअर्स विकून पैसे गोळा केले जातात. दुसरी पायरी स्थानिक भागीदारी, मग हे पैसे वापरून स्थानिक उत्पादक आणि विक्रेत्यांसोबत मिळून काम सुरू होतं. तिसरी पायरी रोजगार निर्मिती, यातून असे व्यवसाय उभे राहतात जे लोकांना रोजगार देतात आणि आवश्यक सेवा पुरवतात. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी नफ्याचा वाटप. जो काही नफा होतो तो पुन्हा त्याच लोकांना म्हणजे भागधारकांना डिव्हिडेंड म्हणून परत दिला जातो. किती भारी आहे बघा, समाजाचा पैसा समाजातच फिरतो आणि समाजाचीच प्रगती करतो. आणि हे व्यवसाय कुठल्या क्षेत्रात आहेत? तर बघा, शेती आणि त्यासंबंधीचे व्यवसाय, कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य सेवा, IT आणि कम्युनिकेशन, बांधकाम आणि ऊर्जा. म्हणजे ही यादी बघितली की लक्षात येतं की हे असे तसे व्यवसाय नाहीयेत, या समाजाच्या अगदी मूलभूत गरजा आहेत. या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काम करून एकाच वेळी अनेक पातळ्यांवर बदल घडवण्याचा हा प्रयत्न आहे. इथपर्यंत सगळं ऐकायला खूप छान वाटतंय,
पण आता मनात येणारा स्वाभाविक प्रश्न की ठीक आहे, पण ह्यात जे लोक सहभागी होतील त्यांना काय मिळणार, त्यांचे काय फायदे आहेत? चला तेच बघूया. तर भागधारक म्हणून फायदा मिळवण्याचे इथे 3 मुख्य मार्ग आहेत. पहिला, गुंतवणुकीवर परतावा. म्हणजे गुंतवलेल्या पैशावर कंपनीच्या नफ्यातून लाभांश मिळवता येतो. दुसरा, उद्योजकता. समजा एखाद्याला स्वतःचा फ्रँचायझी व्यवसाय सुरू करायचा आहे, तर कंपनी त्यासाठी सपोर्ट करते. आणि तिसरा मार्ग, रोजगार. कंपनीच्याच वेगवेगळ्या उपक्रमामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी. म्हणजे बघा, हा फक्त गुंतवणुकीचा मामला नाहीये, हे खरं तर सक्षमीकरण आहे. आणि या सगळ्याच्या मागे खूप मोठा आणि क्रांतिकारक विचार आहे. तो म्हणजे कंपन्यांचा समूह नव्हे, तर भागधारकांच्या मालकीच्या कंपन्या निर्माण करायच्या आहेत. विचार करा, याचा अर्थ काय? उद्देश फक्त कंपन्यांची संख्या वाढवणं नाहीये, तर अशा कंपन्या उभ्या करणं आहे ज्यांचे मालक सामान्य लोक असतील, भागधारक असतील. हे खरं तर आर्थिक लोकशाहीच आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या प्रगतीसाठी सरकारवर किंवा इतर कोणावर अवलंबून राहायचं नाही. स्थानिक लोकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने स्वतःचा विकास स्वतःच घडवायचा. आत्मनिर्भरता हा या मॉडेलचा आत्मा आहे. तर मग शेवटी प्रश्न उरतो, केवळ नफा की सामाजिक प्रगती? हे 2 वेगळे रस्ते आहेत की दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधणं शक्य आहे? हे मॉडेल आपल्याला हाच विचार करायला भाग पाडतं की कदाचित नफा आणि समाजाचं भलं या दोन्ही गोष्टींना एकत्र आणून एक नवीन, अधिक चांगला मार्ग बनवणं खरंच शक्य आहे.